नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारतीय शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, 32 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण की 32 जिल्ह्यामध्ये 27-28 नोव्हेंबर 2023 रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं आणि याच नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून 1 जानेवारी 2024 रोजी महत्त्वाचा जीआर निर्गमित करून आणि या जीआरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हे जे काही अनुदान आहे हे जमा करण्याचे निर्देश राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत। तर शेतकरी मित्रांनो, ही यादी जी आहे 32 जिल्ह्याची यादी आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या 32 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कशा पद्धतीने अनुदान जमा होणार, हेक्टरी किती रुपये होणार, फळबाग असेल, बागायत असेल, याचबरोबर जिरायत पिकासाठी किती रुपये हेक्टरी जमा होणार, कोणत्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार, याच्या संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ते जिल्हे सुद्धा मी तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम ते 32 जिल्हे कोणते आहेत ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। त्यामध्ये मित्रांनो, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, हिंगोली, सांगली, वाशिम, वर्धा, याचबरोबर लातूर, रत्नागिरी, पुणे, बीड, धाराशिव, बुलढाणा, भंडारा, यवतमाळ, पालघर, याचबरोबर परभणी असेल, नाशिक असेल, नागपूर असेल, नांदेड असेल, जळगाव असेल, जालना असेल, ठाणे, धुळे, नंदुरबार, धाराशिव, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अहमदनगर, अमरावती, अकोला, संभाजीनगर व कोल्हापूर या 32 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये रब्बी पिकांचं नुकसान झालेलं होतं। 27-28 नोव्हेंबर 2023 रोजी राज्यामध्ये अवकाळी पावसाने थैमान घातलेलं होतं आणि याच 32 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी जे काही फळबाग पीक असतील, फळबागांसाठी हेक्टरी 36,000 रुपये नुकसान भरपाई दिली जाणार आहे। बागायत पिकासाठी हेक्टरी 27,000 रुपये नुकसान भरपाई दिली जाणार आहे व जिरायत पिकासाठी हेक्टरी 13,600 रुपये नुकसान भरपाई दिली जाणार आहे। एकंदरीत मित्रांनो, याच्या अगोदर राज्याचं हिवाळी अधिवेशन पार पडलं आणि या हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून एक घोषणा केली आणि ती घोषणामध्ये आपण एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या दुपटीने शेतकऱ्यांना मदत करणार। म्हणजे आता दुपटीने मदत म्हणजे जिरायत पिकासाठी हेक्टरी 13,600, बागायत पिकासाठी जवळपास 27,000 रुपये व फळबाग पिकांसाठी हेक्टरी 36,000 रुपये पर्यंत ही मदत करणार। आणि जवळपास ही जी काय मदत आहे, पहिली जी मर्यादा होती हेक्टरी 2 हेक्टरची मर्यादा होती, परंतु ती आता वाढवून आता ती एका हेक्टरने मर्यादा वाढवली, म्हणजे 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये 13,600 रुपयापासून ते 36,000 रुपयापर्यंत ही नुकसान भरपाई राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिली जाणार आहे। आणि 1 जानेवारी कालच म्हणजे 1 जानेवारी 2024 रोजी महत्त्वाचा जीआर निर्गमित करून आणि या जीआरच्या माध्यमातून राज्यातील 32 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। एकंदरीत मित्रांनो, एकंदरीत 32 जिल्ह्याचा विचार करत याच्या अगोदर 26 जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण झालेले होते आणि त्याच्या व्यतिरिक्त परभणी, अकोला, नागपूर, चंद्रपूर, अमरावती व गोंदिया या 6 जिल्ह्यांचे पंचनामे बाकी राहिलेले होते, परंतु आता या 6 जिल्ह्यांच्या प्रशासनाच्या माध्यमातून संपूर्ण जे काही प्रस्ताव आहे राज्य सरकारला पाठवण्यात आलेला आहे आणि या प्रस्तावाच्या माध्यमातून संपूर्ण 32 जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण होऊन राज्य सरकारने महत्त्वाचा जीआर काल निर्गमित करून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक महत्त्वाची अशी आनंदाची बातमी दिलेली आहे। एकंदरीत मित्रांनो, या 32 जिल्ह्यातील 9,000 हेक्टर क्षेत्र बाधित दाखवण्यात आलेले आहे आणि जवळपास या सर्व 32 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2,000 कोटी रुपयापेक्षा जास्तचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून वितरित केला जाणार आहे। आणि ही जी काही मदत आहे एकत्रितपणे शेतकऱ्यांच्या आधार लिंक खात्यामध्ये म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर थेट हस्तांतरण लाभाद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। परंतु तत्पूर्वी संपूर्ण शेतकऱ्यांच्या याद्या तयार केल्या जातील, याद्या पोर्टलवर अपलोड करण्यात येतील व याद्या पोर्टलवर अपलोड केल्याच्या नंतर शेतकऱ्यांना केवायसी करण्याकरता सांगण्यात येईल। केवायसी झाल्याच्या नंतर 2 ते 3 दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत। एकंदरीत मित्रांनो, 26 जिल्ह्यामध्ये जे काही अगोदर पंचनामे पूर्ण झालेले होते त्या 26 जिल्ह्यामध्ये 1,865 कोटी रुपये अवकाळी पावसाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली होती, परंतु त्याच्या व्यतिरिक्त पुन्हा 6 जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण केले। त्यामध्ये अकोला असेल, नागपूर, चंद्रपूर, अमरावती, गोंदिया व परभणी या 6 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना सुद्धा अवकाळी पावसाची नुकसान भरपाई मिळणार आहे। त्यामध्ये ज्वारी असेल, त्यामध्ये कापूस असेल, त्यामध्ये तूर असेल, त्यामध्ये हरभरा असेल किंवा त्यामध्ये अन्य फळबाग पिके असेल, या सर्व पिकांचे नुकसानीचे पंचनामे पूर्ण झालेले आहेत आणि लवकरात लवकर राज्य सरकारच्या माध्यमातून या 32 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही अवकाळी पावसाची नुकसान भरपाई दिली जाणार आहे। त्यामुळे मित्रांनो, जवळपास
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पैसे जमा करण्याची कार्यवाही 18 डिसेंबर 2023 पासूनच सुरू झालेली आहे। परंतु ती जी काही कार्यवाही आहे ती प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून चेक देण्यात आलेले होते, परंतु उर्वरित शेतकऱ्यांना आता डीबीटीने पेमेंट ट्रान्सफर केले जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून अवकाळी पावसाची नुकसान भरपाई संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला। हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा। तर मित्रांनो, तुर्तास इथे थांबतो, तोपर्यंत धन्यवाद।